नमस्कार, मी धनश्री. मला सकाळी सकाळी गवती चहा टाकून कोरा चहा प्यायला फार आवडतो आणि मी हा गवती चहा इथे कसा लावलाय आणि काय केलंय हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आता गवती चहा मी एवढ्या जवळ का लावला तर यासाठी की बघा, मी चहा ठेवलाय आणि छान फ्रेश गवती चहाची पानं मी तोडलेत आणि कापून त्याच्यामध्ये टाकतेय. आता गवती चहा मी गॅलरीत का नाही लावला, कारण गॅलरीपेक्षा मला असं वाटतंय की माझ्या खिडकीतनं माझ्या किचनच्या ते दिसायला पण खूप छान दिसतंय आणि मला तिथल्या तिथं लवकर त्याचा यूजही करता येतोय. आता हा गवती चहा कसा लावला ते मी सांगते. खरं तर गवती चहा ज्या दिवशी लावला त्या दिवशी मी भरपूर झाडं माझ्या गॅलरीमध्ये लावली. त्या झाडांचे फोटो मी एंडला तुमच्याशी शेअर करेल. कोकोपीठामध्ये पाणी टाकल्यानंतर ते असं फुलून येतं छान. ते पूर्णपणे व्यवस्थित फुलल्यानंतर ते लाल मातीमध्ये समप्रमाणामध्ये मिक्स केलं. लाल माती आम्ही यासाठी यूज करतोय कारण आपण जो गवती चहा लावतो त्याला जास्त पाणी लागत नाही आणि लाल माती पाणी धरून ठेवत नाही, सोडून देते. त्यामुळे मी लाल माती इथे यूज करतेय. आता हे हँगिंग कुंडी मी का आणली तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण मी हे लावलेलं आहे माझ्या खिडकीतनं. या हँगिंग कुंडीला बघा इथं अशी बीळ पाडायला आहे. ही बीळ नक्की पाडून घ्या सगळी व्यवस्थित, कारण पाणी जास्त राहिलं नाही पाहिजे. जितकं पाणी राहील तितकं तुमचा गवती चहा लवकर जळून जाईल. आता ही माती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आम्ही कोकोपीठामध्ये. हे बघा समप्रमाणात आहे सगळं. कोकोपीठ खताचं काम करतं आणि त्यामुळं कुठलेही झाड आपण आणतो त्याला खूप छान पोषण मिळतं. त्यामुळं घरी ज्यावेळेस तुम्ही झाडं लावताल प्लीज कोकोपीठ नक्की आणा. मिक्स करून झालंय. आता हा गवती चहा आम्ही नर्सरीतनं आणलाय. आता त्याची सगळ्यात आधी तर आम्ही पिशवी कापून घेणार आहे, ती काळी पिशवी. काढल्यानंतर त्याचे जे जळलेली पानं आहेत ती सगळी काढून घेणार आहे त्यातनं. आणि तसंच सगळी पानं काढून झाल्यानंतर आम्ही वरनं थोडासा छाटणार देखील आहे. गवती चहा जितका तुम्ही छाटाल तितका तो व्यवस्थित फुलतो, त्यासाठी आम्ही तो छाटणार आहे. आता ही जळलेली जी पानं आहेत ती मी घरामध्ये जाळणार आहे, कारण त्याने मच्छर येत नाहीत घरामध्ये, आणि ओल्या पाण्याचा चहा करणार. गवती चहा आता आम्ही व्यवस्थित हँगिंग कुंडीमध्ये लावून घेतोय. माझ्या या हँगिंग कुंडीची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला माहिती आहे ज्यांच्या घराला गॅलरी नाही आहे ते देखील ही आयडिया करू शकतात. हा हँगिंग पॉट मी ज्यावेळेस आणला त्याआधी मी ग्रिलची साईज बघून गेले होते, त्यामुळं आरामात माझा हा हँगिंग पॉट तुम्ही बघा माझ्या ग्रिलमधनं बाहेर जात आहे. त्यानंतर मी इथं चिनी गुलाबाचं देखील झाड लावलं होतं. ते तुम्हाला आता मी 7 दिवसानंतरचं जे माझे फुटेज आहेत ते किती छान फुललं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. माझी ही आयडिया देखील तुम्हाला खूप आवडली असेल. अशाच नवनवीन आयडियासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेरीज असतील, काही सजेशन असतील तर कमेंट करा. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या.